किरण किचनमध्ये तुम्हा सर्वांचे स्वागत। नागपंचमी स्पेशल आज आपण पातोळ्या बघणार आहोत। तर मी एका कढईमध्ये पाणी घेतले आहे आणि त्यामध्ये मीठ घातले आहे आणि पाण्याला छान उकळ आल्यानंतर त्यामध्ये मी गूळ घालते आणि गूळ आहे हा छान वितळून घ्यायचा आहे। गूळ वितळल्यानंतर त्यामध्ये खोबरं, ड्रायफ्रूट्स, वेलची पावडर हे घालते आणि हे आपण चांगले मिक्स करून घेऊया आणि उकळ आल्यानंतर तांदळाचे पीठ घालूया आणि हे तांदळाचे पीठ छान आपण यामध्ये केळवून घ्यायचे आहे। तर हे पीठ आता आपण एका भांड्यामध्ये काढून घेऊया आणि हे थंड झाल्यानंतर हे पीठ आपण हाताला तूप लावून हे पीठ मळून घेणार आहोत। तर मी तूप घेते आणि हे पीठ मी मळून घेते। तर हे बघा आणि इथे हळदीच्या पानाला आपण पीठ लावूया आणि हे फोल्ड करून घ्यायचे आहे आणि हे आपण आता स्टीम करून घेऊया। याची पूर्ण व्हिडिओ मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे। तर चला भेटूया अशीच एक नवीन व्हिडिओ घेऊन। तोपर्यंत नमस्कार।